हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या 8 चॅप्टरचा ज्याचं नाव आहे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी तर त्याचा एक्सरसाइज या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला आपल्या आजच्या एक्सरसाइजच्या सेशनला आपण आता सुरुवात करूया. सुरुवातीला बघा आपल्याला देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिला म्हणजे अर्थातच क्वेश्चन नंबर फर्स्ट, फिल इन द ब्लँक्स अँड कंप्लीट द स्टेटमेंट्स. आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत आणि त्याचबरोबर इथे देण्यात आलेले जे काही स्टेटमेंट्स आहेत तर ती स्टेटमेंट सुद्धा कंप्लीट करायची आहेत. तर चला सुरुवात करूया. पहिलं स्टेटमेंट बघा, मेथड्स लाईक आर्टिफिशियल इन्सेमिनेशन अँड एम्ब्रियो ट्रान्सप्लांट आर मेनली युज्ड फॉर डॅश डॅश. तर जे काही आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आहे ज्यामध्ये एखाद्या ॲनिमल कडून सिमेन कलेक्ट केलं जातं, मेल ॲनिमल कडून सिमेन कलेक्ट केलं जातं आणि त्याला आर्टिफिशियली इनॅक्युलेट केलं जातं फिमेलच्या बॉडीमध्ये, किंवा त्याचबरोबर ते आर्टिफिशियली एका टेस्ट ट्यूब मध्ये सुद्धा केलं जातं, किंवा एम्ब्रियो ट्रान्सप्लांट आहे तर ते मेनली कुठे वापरलं जातं, याचा वापर मेनली प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रामध्ये होतो, तर याचा आन्सर आहे ॲनिमल हजबंड्री. त्यानंतर नेक्स्ट, डॅश डॅश रिसर्च इज द रिव्होल्युशनरी इव्हेंट इन बायोटेक्नॉलॉजी आफ्टर क्लोनिंग. याचं उत्तर आहे स्टेम सेल्स. स्टेम सेलचा शोध लागला आणि बायोटेक्नॉलॉजी मध्ये क्लोनिंग नंतर रिव्होल्युशनरी इव्हेंट त्या ठिकाणी झाले. त्यानंतर नेक्स्ट आहे, द डिसीज रिलेट विथ द सिंथेसिस ऑफ इन्सुलिन इज डॅश डॅश. तर असा आजार ज्याच्यामध्ये इन्सुलिनचं सिंथेसिस केलं जातं, प्रोडक्शन केलं जातं, कोणता आजार आहे तो, तर तो म्हणजे आपला डायबिटीज, ज्याला आपण शुगर म्हणतो थोडक्यात. त्यानंतरचा शेवटचं फिल इन द ब्लँक्स किंवा शेवटचं स्टेटमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज एनकरेज द डॅश डॅश फॉर इम्प्रूव्हिंग द प्रोडक्टिव्हिटी ऑफ लॉन्चिंग NKM60. तर भारताच्या गव्हर्नमेंटनं कशाला प्रोत्साहन दिले, कशाला कोणत्या गोष्टीला एनकरेज केलं आहे की ज्यामुळे NKM60 नावाची जी काही प्रोडक्टिव्हिटी उत्पादन क्षमता आहे ती वाढेल, आणि याचं उत्तर आहे पिसिकल्चर. याचाच अर्थ रेअरिंग अँड कल्चरिंग ऑफ फिशेस. म्हणजे जे काही मासे असतात तर त्याचं पालन पोषण करणं आणि त्याला परत विकणं, आपण ज्या पद्धतीने पीक घेतो तशाच पद्धतीने त्यांचं कल्टिवेशन करणं म्हणजे पिसिकल्चर. या ठिकाणी आपला जो काही पहिला प्रश्न होता म्हणजे फिल इन द ब्लँक्सचा क्वेश्चन होता तो या ठिकाणी संपतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपला पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2, मॅच द पेअर्स म्हणजे जोड्या लावा. त्यामध्ये फर्स्ट बघा, इंटरफेरॉन व्हायरल इन्फेक्शन, फॅक्टर हिमोफिलिया, सोमॅटोस्टॅटिन डॉफनेस, आणि शेवटचा आहे इंटरल्युकिन कॅन्सर. या ठिकाणी आपला दुसराही प्रश्न संपतो. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे, रिराइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स आफ्टर करेक्शन. म्हणजे इथे आपल्याला देण्यात आलेली जी काही स्टेटमेंट्स आहेत तर ती स्टेटमेंट्स चुकीची आहेत, तर त्याला आपल्याला करेक्ट करून लिहायची आहे. तर बघा पहिलं स्टेटमेंट आहे, चेंजेस इन जीन्स ऑफ द सेल्स आर ब्रॉट अबाउट इन नॉन जेनेटिक टेक्निक. जे काही नॉन जेनेटिक टेक्निक आहेत तर त्याच्यामध्ये जे काही जीन्सच्या अंतर्गत बदल आहेत, चेंजेस आहेत, ते घडवून आणले जातात. तर हे जे काही विधान आहे, हे जे काही स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे का, नाही. हे स्टेटमेंट पूर्णतः चुकीचं आहे. राईट स्टेटमेंट काय, आन्सर बघा, नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्स यूज ऑफ आयदर सेल ऑर टिश्यू. त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट, जीन फ्रॉम बॅसिलस thuringiensis इज इंट्रोड्यूस्ड इनटू सोयाबीन. तर बॅसिलस thuringiensis नावाचा एक बॅक्टेरिया आहे, मायक्रोब आहे, आणि त्याच्या जे काही जीन्स आहेत तर त्या सोयाबीन मध्ये इंट्रोड्यूस करण्यात येतात. हे स्टेटमेंट बरोबर आहे का, नाही, तर हे चुकीचं स्टेटमेंट आहे. मग राईट स्टेटमेंट कोणतं, तर राईट स्टेटमेंट आहे, जीन फ्रॉम बॅसिलस thuringiensis इज इंट्रोड्यूस्ड इन विथ जीन ऑफ कॉटन, आणि ज्याला आपण BT कॉटन म्हणून ओळखतो. तर हा तुम्हाला तिसरा प्रश्न व्यवस्थितपणे समजला. तर या ठिकाणी आपला जो काही तिसरा प्रश्न होता तोही संपतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपला पुढचा प्रश्न आहे, राईट शॉर्ट नोट्स मीन्स. आता आपल्याला या ठिकाणी शॉर्ट नोट्स लिहायच्या आहेत. तर त्यामध्ये फर्स्ट नोट असणार आहे आपली बायोटेक्नॉलॉजी प्रोफेशनल यूज. तर बायोटेक्नॉलॉजीचा जो काही प्रोफेशनल यूज आहे तो आपण कशा पद्धतीने करू शकतो, कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये करू शकतो, हे आपल्याला थोडक्यात या ठिकाणी टिपा लिहायची आहे.
पहिली टीप आपण आता टिपा लिहायला सुरुवात करूया. त्यापैकी पहिला मुद्दा हा, बायोटेक्नॉलॉजी कॅन बी यूज्ड इन द फॉलोइंग प्रोफेशनल फील्ड्स सच ॲज क्रॉप बायोटेक्नॉलॉजी, ॲनिमल हजबंडरी, ह्युमन हेल्थ एक्सेट्रा. तर बायोटेक्नॉलॉजी ही खालील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वापरली जाते. त्यामध्ये क्रॉप बायोटेक्नॉलॉजी असेल, ॲनिमल हजबंडरी आहे, त्याचबरोबर ह्युमन हेल्थ मानवी आरोग्य, अशा क्षेत्रामध्ये आपण बायोटेक्नॉलॉजीचा वापर त्या ठिकाणी करतो. त्यानंतर दुसरा मुद्दा हा की इन क्रॉप बायोटेक्नॉलॉजी इम्प्रूव्हमेंट्स इन द यील्ड अँड व्हरायटी ऑफ ॲग्रिकल्चर फील्ड इज डन. तर जे काही क्रॉप बायोटेक्नॉलॉजी आहे म्हणजे पिकांची बायोटेक्नॉलॉजी आहे, त्यामध्ये काय होतं तर त्यामध्ये त्या पिकाचं चांगल्या पद्धतीने उत्पादनामध्ये वाढ व्हावी, जी काही ॲग्रिकल्चर फील्ड आहे तर ती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तयार व्हावं. त्याच पद्धतीने हायब्रिड सीड्स आहेत किंवा जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत, हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स आहेत. तर हे आपल्याला बायोटेक्नॉलॉजिकल रिसर्च ज्या ठिकाणी केल्यानंतर लक्षात येतं किंवा ते आपल्याला मिळतात. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट, बाय सच रिसर्च हाय यील्डिंग अँड डिसीज रेजिस्टन्स व्हरायटीज अँड व्हरायटीज विच कॅन टॉलरेट स्ट्रेसेस सच ॲज अल्किनिटी, वीड्स, कोल्ड अँड ड्रॉट एक्सेट्रा आर प्रोड्युस्ड. तर असं रिसर्च केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की जे काही हाय यील्डिंग आणि डिसीज रेजिस्टन्स व्हरायटीज आहेत त्या व्हरायटीज काय टॉलरेट करतात, वेगवेगळ्या स्ट्रेस म्हणजे टेम्परेचर चेंज असेल, अल्कलिनिटी असेल, बीड्स असतील, गवत असेल, तण असेल किंवा मग थंड हवामान असेल जास्त किंवा ड्रॉट दुष्काळ असेल, तर अशा व्हरायटीज त्या ठिकाणी या बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण तयार करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट, फोर्थ पॉइंट, ॲनिमल हजबंडरी इज नाव युजिंग द मेथड्स ऑफ आर्टिफिशियल इन्सेमिनेशन अँड एम्ब्रियो ट्रान्सफर बाय विच द ब्रीड्स ऑफ कॅटल आर इम्प्रूव्ड. ॲनिमल हजबंडरी ही मेथड आपण आता कशासाठी वापरतोय ॲनिमल हजबंडरीमध्ये, तर बायोटेक्नॉलॉजी यूज आपण त्या ठिकाणी करतोय आणि त्यामध्ये बघा आपण आर्टिफिशियल इन्सेमिनेशन असेल, एम्ब्रियो ट्रान्सफर असेल, त्याचबरोबर जे काही कॅटलच्या ब्रीड्स आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रजाती आहेत तर त्या सुधारणाकडे सुद्धा आपल्या या बायोटेक्नॉलॉजीची भर आहे, त्याची भर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा, टू इम्प्रूव्ह अँड मॅनेज ह्युमन हेल्थ, diagnosis and treatment of disease have to be focused. Diagnosis of diabetes, heart diseases and infectious diseases such as AIDS and dengue can be done rapidly due to biotechnology. इम्प्रूव्ह करण्यासाठी, मॅनेज करण्यासाठी ह्युमन हेल्थ म्हणजे मानवी आरोग्य, त्याचबरोबर वेगवेगळ्या आजारांचं निदान करण्यासाठी, त्याच्यावरती ट्रीटमेंट करण्यासाठी, त्याची योग्य निगा राखण्यासाठी, तर डायबिटीज म्हणजे मधुमेहाचं निदान करण्यासाठी, हार्ट डिसीज आणि इन्फेक्शियस डिसीज असतील, त्याचबरोबर एड्स आणि डेंग्यू आहे, तर त्यांचा सुद्धा वापर म्हणजे या क्षेत्रामध्ये सुद्धा बायोटेक्नॉलॉजी खूप झपाट्याने प्रगती करते. त्याचं या जे काही इथे आजार देण्यात आलेले आहेत तर त्याचं निदान करणं, त्याचबरोबर त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर the treatment and prevention of diseases and need hormones, interferons, antibiotics and different vaccines which are now manufactured through biotechnology. तर ट्रीटमेंट आहे, वेगवेगळ्या डिसीजेसची, हार्मोन्सची प्रिव्हेन्शन आहे, इंटरफेरॉन्स आहेत, अँटीबायोटिक्स आहेत, तर डिफरंट वॅक्सिन्स आहेत जे की आपण मॅन्युफॅक्चर करतो बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने. जीन थेरपी सुद्धा आपण त्या ठिकाणी हेरिडिटरी डिसीजसाठी वापरतो. सातवा मुद्दा, सातवा पॉइंट, इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स अँड क्लीन टेक्नॉलॉजी टू कॉम्बॅट एन्व्हायरमेंटल पोल्युशन युजेस बायोटेक्नॉलॉजी प्रॅक्टिसेस. वेगवेगळे इंडस्ट्रियल प्रोडक्ट सुद्धा आपण बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार करू शकतो. एवढंच नाही तर क्लीन टेक्नॉलॉजी आहे ज्याच्या मदतीने आपण जो काही पर्यावरणातलं प्रदूषण आहे, कचरा आहे, तर त्याची सुद्धा विल्हेवाट त्या ठिकाणी लावू शकतो. त्यानंतर नेक्स्ट, डीएनए फिंगरप्रिंटिंग हॅज revolutionized the profession of forensic science. डीएनए फिंगरप्रिंटिंग असेल जे की रिव्होल्युशनरी प्रोफेशनल सायन्स मध्ये बदल करणारा आहे. त्यानंतरचे नेक्स्ट आपल्याला शॉर्ट नोट लिहायची आहे, इम्पॉर्टन्स ऑफ मेडिसिनल प्लांट्स. आता आपल्या आजूबाजूला बरेचसे प्लांट्स आहेत पण प्रत्येक प्लांट्सला मेडिसिनल प्रॉपर्टी असते का? अर्थातच असते. फक्त फरक एवढाच की आपल्याला बरेचशा प्लांट्सच्या मेडिसिनल प्रॉपर्टीज ठाऊक नसतात.
प्रत्येक प्लांटकडे छोट्या छोट्या प्रमाणातल्या मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात बरं का. मग आता याचा आन्सर बघा. आयुर्वेद प्रॅक्टिसेस द नॅचरल रेमेडीज बाय यूज. आयुर्वेदामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे काही नॅचरल म्हणजे निसर्गता मिळणाऱ्या वस्तू आहेत तर त्याचा वापर किंवा त्याचा आपण निदान म्हणून उपचार म्हणून वापर करतो. Since India has great biodiversity and traditional knowledge of herbal medicinal uses, therefore people depend on such medicinal plants. आपल्या भारताला खूप मोठ्या प्रमाणामध्ये परंपरागत ज्ञान भेटलंय, परंपरेने आलेलं ज्ञान भेटलंय. त्याचप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये डायव्हर्सिटी आपल्याकडे हर्बल मेडिसिनल प्लांट्सच्या युजेस मध्ये आणि म्हणूनच भारतामध्ये बरेचसे लोक हे मेडिसिनल प्लांट्स वरती सुद्धा अवलंबून असतात. In olden days, such herbs were collected by roaming in the jungles. पूर्वीच्या काळी काय केलं जायचं तर जंगलामध्ये भटकंती करून जे काही हर्ब्स आहेत, जी काही वेगवेगळी औषधी पिकं आहेत तर ती जमा केली जायची. Such important medicinal herbs are now cultivated with care. असेच वेगवेगळे महत्व असणारी जी काही औषधी आहेत ती आज आपण जंगलामध्ये न फिरता जंगलामध्ये फिरून न जमा करता त्यांचं आपण कल्टिवेशन करतोय, त्यांचं आपण एक प्रकारे उत्पादन घेतोय. In entire world, people have understood the importance of holy basil, means तुलसी, अडुळसा, ज्येष्ठमध, etc. तर संपूर्ण जगालाच तुळशीसारख्या वृक्षांचं महत्व समजलेलं आहे. त्यामध्ये अडुळसा, ज्येष्ठमध यांचं सुद्धा महत्व तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं किंवा जगभरामध्ये यांचं महत्व सर्वांनाच समजलेलं आहे. In some of the allopathy medicines too, the plant extracts are used. allopathy म्हणजे काय तर केमिकलचे जे काही मेडिसिन्स असतात तर त्यामध्ये सुद्धा काय केलं जातं तर त्यामध्ये सुद्धा प्लांटचे जे काही एक्स्ट्रॅक्ट्स आहेत तर ते एक्स्ट्रॅक्ट खूप मोठ्या प्रमाणात वापरले जातात. Medicines made from harmful chemicals have side effects, are not safe to be used unless there is medical supervision. Therefore, worldwide herbal remedies are gaining more popularity. जी काही मेडिसिन्स आहेत जे की केमिकल पासून बनवलेली असतात तर त्यांच्यामध्ये काय होतं तर त्याचे जे काही साईड इफेक्ट्स आहेत त्याचे जे काही घातक परिणाम आहेत ते आपल्यावरती होतात आणि बऱ्याचशा वेळेला आपण जर एखाद्या मेडिकल सुपरविजन म्हणजे ज्या व्यक्तीला त्या गोळ्यांबद्दलचं त्या केमिकल टॅबलेट्सचं मेडिसिन्सचं महत्व माहिती आहे ते कोणत्या पद्धतीनं किती प्रमाणात घ्यायचंय हे ठाऊक आहे त्याच्या अंडर जर आपण त्या गोळ्या किंवा ती औषधं नाही घेतली तर त्याचे वाईट परिणाम आपल्या आरोग्यावरती सुद्धा होतात. म्हणूनच संपूर्ण जगभरामध्ये आज जे काही मेडिसिनल प्रॉपर्टीज असणारे प्लांट्स आहेत म्हणजे आयुर्वेद प्रॅक्टिसेस आहेत थोडक्यात तर ते खूप पॉप्युलर झालेलं आहे. या ठिकाणी आपला जो काही फोर्थ क्वेश्चन होता ज्यामध्ये आपल्याला शॉर्ट नोट्स लिहायच्या होत्या त्याही आपण अगदी व्यवस्थित पद्धतीने लिहिल्या. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपला पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 5. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. तर खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या स्वतःच्या शब्दात द्या. यामध्ये फर्स्ट बघा which products produced through biotechnology do you see in your daily life. तर तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये म्हणजे तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने बनवण्यात येणारे कोणते कोणते प्रोडक्ट्स तुम्ही वापरता. आता सांगा कोणते कोणते प्रोडक्ट्स वापरता हो तुम्ही बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने बनवण्यात आलेले आठवतात का. तर बघा याचं उत्तर बघा व्यवस्थित पद्धतीने. The simplest use of biotechnology that we practice at home is making curd and buttermilk. तर सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे आपण घरामध्ये दही बनवतो आणि ताक सुद्धा बनवतो. तर हे एक बायोटेक्नॉलॉजीचं साधं सरळ आणि बेस्ट एक्झाम्पल आहे. तुम्ही म्हणाल कशा पद्धतीने तर आपण दुधामध्ये विरजण घालतो आणि ते जे काही दुधामध्ये घालण्यात आलेलं विरजण असेल मग ते दही असेल किंवा ताक असेल तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लॅक्टोबॅसिली नावाचे जे काही सूक्ष्मजीव आहेत मायक्रोब्स आहेत ते राहतात आणि मग त्यांची संख्या वाढते आणि ते संपूर्ण दुधाचं दही करतात. मग याच्यामध्ये सुद्धा सूक्ष्मजीव आले. आपण आर्टिफिशियली काय करतोय दुधामध्ये विरजण टाकतोय तर ही काय झाली एक प्रकारे बायोटेक्नॉलॉजी झाली. त्यानंतर बघा द प्रायमरी टाइप ऑफ बायोटेक्नॉलॉजी इज यूज्ड इन द प्रोसेस ऑफ fermentation while making foodstuffs like bread, idli, dosa, ढोकळा etc.
जे काही प्रायमरी टाईप आहे बायोटेक्नॉलॉजीचा तोही वापरला जातो कशामध्ये, फर्मेंटेशनच्या प्रोसेसमध्ये, आणि जेव्हा आपण फूड स्टफ्स बनवतो, उदाहरणामध्ये ब्रेड आहे, इडली डोसा आहे, ढोकळा आहे, तर ही अन्न पदार्थ बनवताना सुद्धा, यांच्या प्रक्रिया होताना सुद्धा, त्यांचं पीठ बनवताना त्यांचं जे काही रॉ मटेरियल आहे, आता इडली आणि डोसा बनवण्यासाठी आपण तांदूळ भिजत घालतो, तर त्या वेळेला त्या तांदूळ भिजत घातल्यानंतर आपण काढतो, परत त्याचं आपण पीठ करतो आणि त्याला काही कालावधीसाठी तसंच सोडतो. त्यामध्ये सुद्धा काय असतात, बरेचसे छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात जे ही प्रक्रिया घडवून आणतात. त्यानंतर नेक्स्ट, नाउ अ डेज डिफरंट टाइप्स ऑफ चीज, पनीर, योगर्ट, energetics etc. are produced with the help of biotechnology. We are consuming these in our daily life. तर वेगवेगळ्या टाईपचे जे काही चीज आहेत, पनीर आहेत, योगर्ट आहेत, वेगवेगळे एनर्जी ड्रिंक्स आहेत, तर त्यामध्ये सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचाच वापर आपण करतो. नेक्स्ट, सीडलेस ग्रेप्स, पपया, वॉटरमेलन्स आर अवेलेबल इन द मार्केट दीज डेज. आता आपण सीडलेस म्हणजे बिया नसणारे द्राक्ष, पपई, टरबूज अशी फळं बाजारामध्ये पाहतो, तो सुद्धा आपल्या या बायोटेक्नॉलॉजीचाच करिश्मा आहे. Violet cabbage, yellow capsicum and exotic vegetables used for salad are also biotechnology products. आपण व्हायलेट कॅबेज वापरतो, पिवळ्या रंगाची कॅप्सिकम वापरतो, एक्झॉटिक व्हेजिटेबल्स वापरतो सॅलड साठी ॲज अ सॅलड म्हणून, तर ते सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट आहेत. The vaccines, antibiotics and injections of human insulin in regular use in many households, these are also the examples of biotechnology. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे आपला, that is question B, which precautions will you take during spraying of pesticides. आपण एखादा पेस्टिसाइड म्हणजेच ज्याला आपण म्हणतो की कीटकनाशक असेल, तर तो फवारताना कोणत्या प्रकारचे प्रिकॉशन्स घ्यायला हवी, कोणत्या प्रकारची काळजी आपण त्या ठिकाणी घ्यायला हवी. त्यामध्ये बघा, पहिल्यांदा pesticides are toxic chemicals. By using them indiscriminately, they contaminate the water, soil and also crops. जे काही पेस्टिसाइड्स आहेत तर ते टॉक्सिक केमिकल्स आहेत, तर त्यांचा वापर आपण अनिर्बंधपणे, अमर्यादपणे केला तर काय होतं, तर त्याच्यामुळे पाणी, मृदा आणि जे काही क्रॉप्स आहेत म्हणजे पिकं आहेत, तर त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात दूषितीकरण होतं, त्यांचं प्रदूषण त्या ठिकाणी होतं. The DDT, chlorpyrifos and malathion are very dangerous. They spread through the food chain causing biomagnification. DDT असेल, क्लोरोफायरिफोस असेल, मॅलाथिओन असेल, तर ते खूप डेंजरस आहेत आणि ते काय करतात, तर ते फूड चेन कॉज करून बायोमॅग्निफिकेशन त्या ठिकाणी घडवून आणतात. Therefore, we shall not use such insecticides and pesticides. आणि म्हणूनच आपण असे जे काही इन्सेक्टिसाइड्स आहेत, कीटकनाशक आहेत, पेस्टिसाइड्स आहेत, तर ते आपण या ठिकाणी वापरणार नाही. किंवा मग त्याचा वापर करताना we shall use organic pesticides. आपण त्याऐवजी जी काही सेंद्रिय कीटकनाशक आहेत ती वापरू. At the time of spraying, आपण जेव्हा फवारणी करतो त्यावेळेला नोज, आयज अँड स्किन विल बी कवर्ड अँड प्रोटेक्ट. जे काही आपलं नाक असेल, डोळे असतील किंवा स्किन आहे, तर ती कव्हर करायला हवी आणि त्याचप्रमाणे प्रोटेक्ट सुद्धा करायला हवी. Care will be taken not to allow children or domestic animals to come in contact with the pesticides. तर जी काही काळजी आहे मुलांची आपण घ्यायला हवी. डोमेस्टिक ॲनिमल्स म्हणजे घरगुती प्राणी असतील, पाळीव प्राणी असतील, तर त्यांच्यापासून सुद्धा या इन्सेक्टिसाइड्स आणि पेस्टिसाइड्सला दूर ठेवावं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, व्हाय सम ऑफ द ऑर्गन्स इन ह्युमन बॉडी आर मोस्ट व्हॅल्युएबल. तर ह्युमन बॉडी मधले, मानवी शरीरामधले काही ऑर्गन म्हणजे काही अवयव आहेत तर ते खूप व्हॅल्युएबल आहे, त्यांची किंमत खूप जास्त आहे. असं का? सर्वच ऑर्गन्सची किंमत जास्त का नाही? त्यामागचं रिझन बघा, याचं उत्तर बघा. द बॉडी कॅन बी इन बेस्ट हेल्थ if all the vital organs of the body are also in best condition. जी काही बॉडी आहे तर ती चांगल्या हेल्थ मध्ये असेल, चांगल्या स्वास्थ्यामध्ये असेल, जर व्हायटल ऑर्गन्स म्हणजे जे काही महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत, इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत,
तर ते चांगल्या कंडिशन मध्ये असतील तर. ब्रेन, किडनी, हार्ट, लिव्हर, त्याच पद्धतीने काही असे ऑर्गन्स विच आर इसेन्शियल फॉर मेटाबॉलिझम अँड फंक्शनिंग ऑफ द बॉडी, जे की मोस्ट इसेन्शियल आहेत कशासाठी, प्रॉपर मेटाबॉलिझम असेल, बॉडी फंक्शनिंग असेल. द सेन्स ऑर्गन्स ऑफ द बॉडी आर ऑल्सो ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टन्स, स्पेशली आईज, डोळे असतील तर हे त्यांचं कार्य करणं किंवा त्यांचं जे काही प्रोसेसेस आहेत ते सुरळीतपणे पार पाडणं खूप गरजेचं किंवा खूप महत्त्वाचं ठरतं. One cannot survive if any of these vital organs are not functioning properly. Some of the organs like brain will never regenerate too. तर काही जे काही व्हायटल ऑर्गन्स आहेत तर त्यांचं काम बंद पडलं, तर काही ऑर्गन्स आहेत जे काही ब्रेन आहे, आपला जो काही मेंदू आहे तो परत रिजनरेट होत नाही. एकदा त्याच्या सेल डेड व्हायला लागल्या की तो पूर्णतः डेड होतो आणि त्या ठिकाणी त्या ॲनिमलची सुद्धा डेथ होऊ शकते. Some of the organs can be brought back to functioning by performing surgeries. काही ऑर्गन मध्ये जर काही बिघाड झाला, काही समस्या असतील तर त्याच्यामध्ये आपण सर्जरी करून त्यांचे जे काही फंक्शनिंग आहे ते आपण परत आणू शकतो, परत त्याच लेवलला आणू शकतो. However, any problem with these vital organs make the life miserable. Therefore, they are said to be valuable. म्हणूनच जे काही प्रॉब्लेम्स आहेत व्हायटल ऑर्गन्सच्या तर त्या आपल्या आयुष्याला दुःखी कष्टी बनवतात आणि म्हणूनच त्यांना आपण खूप व्हॅल्युएबल, किमती म्हणजे तितकंच महत्त्वाचं सुद्धा मानतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ फ्रूट प्रोसेसिंग इन ह्युमन लाईफ. ह्युमन लाईफ म्हणजे मानवी आयुष्यामध्ये जे काही फ्रूट प्रोसेसिंग आहे तर ते फ्रूट प्रोसेसिंगचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. यामध्ये बघा, fruits are perishable foodstuffs. They are spoiled soon if not consumed immediately. Hence, for storage and usage of a long term, their preservation is absolutely essential. जे काही फ्रूट्स आहेत ते पेरिशेबल आहेत म्हणजे नाशवंत पदार्थ आहेत, ते खूप लवकर खराब होतात आपण जर त्यांना लवकरात लवकर कंझ्युम नाही केलं, त्यांचं ग्रहण नाही केलं तर. म्हणूनच त्यांना जास्त कालावधीसाठी स्टोअर करणं, त्यांचं प्रिझर्वेशन करणं तितकंच गरजेचं आहे. For year-long use of the fruits, they are dried, salted, packed in the airtight containers, used for preparing jams and jellies, or condensed into pulps or syrups. Beverages, pickles, salts, and various other products made from the fruits are largely used by us. तर खूप फॉर इयर्स म्हणजे बऱ्याचशा वर्षांसाठी आपण काय करतो तर जे काही फ्रूट्स आहेत तर ते ड्राय करणं असेल, त्याचं साल्टिंग असेल, एअरटाईट कंटेनर्स आहेत एअरटाईट, तर त्याच्यामध्ये पॅकिंग असेल, जे काही जाम आणि जेलीज आहेत तर त्याचं प्रिपेअरिंग करण्यासाठी त्याला त्याचं कंडेन्स करतो आपण पल्प्समध्ये, किंवा सिरप आहेत वेगवेगळे त्याच्यापासून पेय बनवतो, लोणचे बनवतो, सॉस बनवतो आणि त्यांना आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरतो सुद्धा आणि त्याला स्टोअर सुद्धा करतो. द प्रिझर्व्ड प्रोडक्ट्स आर ऑल्सो फेच फायनान्शियल बेनिफिट्स, आणि आपण त्याला प्रिझर्व केल्यामुळे त्याचा आपल्याला आर्थिक नफा सुद्धा आहे. In national and international markets, Indian fruits like mangoes are in great demand. We can get foreign currency through exports of fruits and fruit products. The local horticulturists get good benefit from their orchards. तर जे काही इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय मार्केट आहेत, मोठे बाजारपेठ आहेत, तर त्या ठिकाणी भारतातल्या फळांना खूप मागणी आहे, त्यातल्या त्यात आंब्यांना खूप मागणी आहे. Processed fruit products also give vitamin and minerals that help in maintaining good health. Thus, the fruit processing is important for the human life. तर प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स सुद्धा काय करतात, विटॅमिन आणि मिनरल्स मिळवून देण्यासाठी मदत करतात आणि त्याचबरोबर जे काही फ्रूट प्रोसेसिंग आहे ती इम्पॉर्टंट आहे ह्युमन लाईफमध्ये. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, एक्सप्लेन द मीनिंग ऑफ व्हॅक्सिनेशन. व्हॅक्सिनेशनचा जो काही मीनिंग आहे तो आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन करायचा आहे. तर याचं उत्तर बघा, व्हॅक्सिनेशन इज द ॲडमिनिस्ट्रिंग ऑफ वॅक्सिन. Vaccine is the antigen. It is given to the person or even to animal for acquire immunity against particular pathogen or disease.
एखादा विशिष्ट असा आजार आहे किंवा एखादा विशिष्ट असं पॅथोजन आहे, तर त्या ठिकाणी त्या विशिष्ट अशा आजारावरती किंवा पॅथोजनला लढण्यासाठी त्या व्हॅक्सिनचा वापर त्या ठिकाणी केला जातो. In olden days, vaccines were prepared with the help of completely or partially kill pathogens. जे काही व्हॅक्सिन्स आहेत जे की आपण कम्प्लिटली किंवा पार्शियली किल पॅथोजन्स त्यामध्ये वापरतो, बट दिस मेथड कॉज सम इनकन्व्हिनियन्स. पण ही पद्धत थोडीशी गैरसोयीची सुद्धा ठरू शकते. Some persons were allergic to such raw vaccines or they used to contract the same disease through vaccine. काही पर्सनला, काही लोकांना अशा वॅक्सिन्स मधून ॲलर्जी होते आणि त्यांना तोच आजार होण्याची शक्यता सुद्धा असते. Hence, in recent times, the vaccines are produced by using biotechnology. आणि म्हणूनच मागच्या काही कालावधीमध्ये आपण बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून वॅक्सिन्स बनवत आहोत. These vaccines are artificial which are synthesized in the laboratories. जे काही वॅक्सिन्स आहेत तर ती आर्टिफिशियल आहेत जे की आपण लॅबोरेटरीज मध्ये सिंथेसाइज करतो. The antigen is produced with the help of gene of the pathogen. Such vaccine becomes safe for administering. These antigenic proteins are injected to people to make their immune system strong. This process of vaccination is absolutely safe. The vaccines are more thermostable and active for a long period of time. या ठिकाणी आपला जो काही 5वा प्रश्न होता तो संपतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे म्हणजे अर्थातच क्वेश्चन नंबर 6 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 6 आहे कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. इथे देण्यात आलेला जो काही चार्ट आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. या ठिकाणी बघा, हा जो काही चार्ट आहे किंवा हा जो काही क्वेश्चन आहे तो तुमच्या टेक्स्टबुक मध्ये इन द फॉर्म ऑफ चार्ट दिलेला आहे. त्याला आपण साध्या सरळ रूपात मांडलेलं. ठीक आहे, एवढा मुद्दा लक्षात घ्या. मेरिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीचे मेरिट्स काय, याचं उत्तर बघा आता. क्रॉप्स that can resist the environmental stress. अशी पिकं जी की एन्व्हायरमेंटल स्ट्रेसला रेजिस्ट करू शकतील. ॲनिमल हजबंड्री, हार्मोन्स अँड मेडिसिन्स फॉर ह्युमन हेल्थ, रिमेडिएशन मेजर्स फॉर एन्व्हायरमेंट, जीन थेरपी आहे, DNA फिंगर प्रिंटिंग, इन्क्रीज इन ॲग्रिकल्चर प्रोडक्शन, डिफरंट वॅक्सिन्स अँड इडिबल वॅक्सिन्स. Now move towards the next question, question number 7. Write the correct answer in blank circles. Blank circles मध्ये आपल्याला योग्य असा प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आता हा जो काही प्रश्न आहे तोही तुम्हाला ब्लँक सर्कल म्हणजे सर्कलच्या स्वरूपात पाहायला मिळेल. या ठिकाणी बघा, युजेस ऑफ स्टेम सेल्स, यामध्ये सेल थेरपी, रिजनरेटिव्ह थेरपी, प्रोडक्शन ऑफ ब्लड सेल्स, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 8. आयडेंटिफाय अँड कम्प्लीट द फॉलोइंग कोरिलेशन. इथे आपल्याला कोरिलेशन ओळखायचं आहे आणि त्याला कम्प्लीट सुद्धा करायचं आहे. इन्सुलिन डायबिटीज, इंटरल्युकिन कॅन्सर, इंटरफेरॉन व्हायरल इन्फेक्शन, इरिथ्रोपोइटिन ॲनिमिया, सोमॅटोस्टॅटिन डॉफनेस, फॅक्टर 8 हिमोफिलिया, व्हाईट रिव्होल्यूशन, डेअरी, ब्ल्यू रिव्होल्यूशन, फायटो रिमेडिशन. त्यानंतरचा पुढचा प्रश्न दॅट इज क्वेश्चन नंबर 9 विच इज द लास्ट क्वेश्चन फ्रॉम आवर एक्सरसाइज. क्वेश्चन काय बघा, राईट अ कंपॅरेटिव्ह नोट ऑन युजफुलनेस अँड हार्मफुलनेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी. तर आपल्याला एक शॉर्ट नोट लिहायची आहे ज्यामध्ये आपल्याला बायोटेक्नॉलॉजीचा जो काही युजफुल आहे म्हणजे त्याचा जो काही उपयोग आहे तो लिहायचा आहे आणि त्याचबरोबर त्याचा जो काही घातकपणा आहे त्याचे ज्या पद्धतीने उपयोग आहेत त्याच पद्धतीने दुरुपयोग सुद्धा आहेत आणि ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. यामध्ये बघा, बायोटेक्नॉलॉजी हॅज प्रूव्ड टू बी युजफुल इन द फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर, medicines, clean technology and industrial products. Due to various biotechnological experiments, the food production is increased substantially. The milk and milk products are now freely available. People no longer die of hunger due to abundant food supply. The sophisticated vaccines have stopped the spread of epidemics. The diseases like diabetes can be controlled due to human insulin injections that can be manufactured by biotechnology. The problems of pollution control, solid waste management, and fuels are partially tackled by biotechnological alternatives.
Though all such positive aspects are there, the biotechnology also possesses some problem. तर बघा, बायोटेक्नॉलॉजीचे खरं तर खूप सारे उपयोग आहेत. म्हणजे शेतीच्या क्षेत्रात म्हणा, आरोग्य क्षेत्रामध्ये म्हणा, असे बरेचसे त्याचे आपल्याला उपयोग या ठिकाणी आपण आत्ताच पाहिले, समजून घेतले. पण हे त्याचे उपयोग असले तरी सुद्धा याचे दुरुपयोग सुद्धा बरेचसे आहेत. यामध्ये बघा, जेनेटिक चेंजेस आर ब्रेकिंग द प्रिन्सिपल ऑफ नेचर. जेनेटिक चेंजेस मध्ये बदल केल्यामुळे जो काही आपला निसर्गाचा नियम आहे, निसर्गाचा प्रिन्सिपल आहे, तर तो कुठेतरी मोडला जातोय. बाय इन्सर्टिंग ह्युमन जीन्स इन बॅक्टेरिया और व्हायरस, द प्रोडक्ट्स दॅट आर नीड ओनली फॉर ह्युमन्स आर प्रोड्यूस्ड. Human cloning is also a debatable issue. The new generations formed by cloning will have mothers but no fathers. If man tries to manipulate the genomes of other living organisms, it will cause disturbance in the natural balance. The long-term effects of such genetic manipulations can be disastrous. Thus, according to some views, biotechnology can be dangerous too. तर आपण विचार केला किंवा त्याचे इतर पैलू सुद्धा पाहिले बायोटेक्नॉलॉजीचे, तर आपल्या लक्षात येईल की बायोटेक्नॉलॉजी ही हार्मफुल आहे. तर अशा पद्धतीने आपला जो काही आजचा एक्सरसाइजचा पोर्शन होता तो संपतो. तर या ओव्हरऑल एक्सरसाइज मध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. त्याच पद्धतीने आपले लाईव्ह क्लासेस अटेंड करण्यासाठी आपला जो सेकंड चॅनल आहे त्याचं नाव आहे गुरुबरी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील. काही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच पद्धतीने या पुढील जे काही चॅप्टर्स आहेत किंवा चॅप्टरचे एक्सरसाइज आहेत तर त्यांचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.